तुम्हाला पण मैदा आणि साखरेचा केक मुलांना देऊ नाही वाटत तेव्हा असा भन्नाट टेस्टी केक बनवा, म्हणजे मुलं पण खुश आणि आया पण खुश। त्यासाठी 1 कप गुळ घेतला, यात 1 कप पाणी घालून गुळ वितळून घ्यायचा आणि पाणी थंड करायचं। इथे मी 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलं, यात 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा सोडा घालून चाळून घेतलं। चाळल्यानंतर छान मिक्स केलं, तोपर्यंत गुळाचं पाणी थंड झालं। थोडं थोडं करत पाणी चाळून यात घातलं आणि गाठी न होता मिक्स केलं। मिश्रण आता थोडंसं घट्ट वाटतं। इथं 1 कप दूध घेतलं, तापून थंड केलेलं दूध आहे। आवश्यकतेनुसार दूध वापरून बॅटर तयार करून घेतलं। आवडीनुसार ड्राय फ्रुट्स, पाव कप तेल आणि व्हॅनिला इसेन्स किंवा वेलची पावडर घालून चांगलं मिक्स केलं। इथे आता केक टिनला तेल लावलं, नंतर यावर पीठ डस्ट केलं। याऐवजी बटर पेपर पण वापरू शकता। कढईत मीठ घातलं, स्टँड ठेवून 10 मिनिट प्रीहीट केलं। आता तयार बॅटर केक टिन मध्ये घातलं। गार्निशिंगसाठी यावर ड्राय फ्रुट्स घातले आणि प्रीहीटेड कढईत ठेवून 1 तासासाठी लो गॅसवर बेक केलं। 1 तासानंतर चेक केलं तर टूथपिक यामध्ये क्लीन आहे, तर केक इथे आपला छान असा बेक झालाय। थंड झाल्यानंतर केक बाहेर काढला तर इथे हेल्दी गव्हाच्या पिठाचा केक तयार आहे। एकदा मुलांनी खाल्ला ना तर नेहमी असाच बनव म्हणतील, एवढा मस्त टेस्टी हा बनतो। तर आता मुलं पण खुश आणि आया पण खुश। चला आता पटकन सबस्क्राईब करा।